स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण केव्हा झालेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी 7 मे 2026 ला या ठिकाणी विद्यार्थी 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आपल्या ऑपरेशन सिंदूरला. याच्याबद्दल 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. या ठिकाणी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी या ठिकाणी एक भ्याड हल्ला केला होता, ज्यामध्ये आपल्या 26 नागरिकांची या ठिकाणी हत्या केली होती. प्रत्युत्तर म्हणून याच्या बदल्यामध्ये आपल्या प्यारा भारताने 7 मे 2025 रोजी पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवरती ऑपरेशन सिंदूरद्वारे एअर स्ट्राईक केला होता आणि याला या ठिकाणी या धाडसी मोहिमेला 7 मे 2026 रोजी 1 वर्ष पूर्ण झालं आहे, ज्या निमित्त संरक्षण क्षेत्रातील या कामगिरीचे स्मरण करण्यात या ठिकाणी आलेलं आहे. बरोबर, ऑपरेशन सिंदूर असं या ऑपरेशनचं नाव होतं. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? अमेरिका आणि इतर कोणत्या देशादरम्यान बालिकातन 2026 हा जो काही लष्करी सराव आहे तो या ठिकाणी आयोजित केला जात आहे? तर पर्याय क्रमांक डी फिलिपिन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लवकरच आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करू नेक्स्ट वीकमध्ये, ज्याच्यामध्ये भारतासोबत वेगवेगळ्या देशाचे जे काही एक्सरसाइज होत असतात, बरोबर का नाही, त्याच्यावरती आपण एक संक्षिप्तमध्ये व्हिडिओ तयार करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू. तर फिलिपिन्स आणि अमेरिका या ठिकाणी या देशादरम्यान बालिकातन 2026 हा जो काही लष्करी सराव आहे तो या ठिकाणी आयोजित केला जात आहे. फिलिपिन्स अध्यक्ष आहेत या देशाचे वर्तमानमध्ये बोंग बोंग मार्कोस. सिनेटचे अध्यक्ष आहेत टिटो सोटो. राजधानी आहे मनिला आणि चलन वापरलं जातं फिलिपिन पेसो. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. स्टार्टअप कडप्पा नावाचा इनिशिएटिव्ह, स्टार्टअप कडप्पा नावाचा उपक्रम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी स्टार्टअप कडप्पा नावाचा उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. ज्या उपक्रमाचा मागचा उद्देश काय आहे? तरुणांमध्ये उद्योजकतेला चालना देणे, तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप्सला पाठिंबा देणे आणि स्थानिक रोजगार उपलब्ध करून निर्मिती करणे किंवा स्थानिक रोजगार जे काही या ठिकाणी लोकल एम्प्लॉयमेंट आहे ती या ठिकाणी क्रिएट करणे, या उद्देशाने या ठिकाणी स्टार्टअप कडप्पा नावाचा उपक्रम आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. आंध्र प्रदेश स्थापना 1 नोव्हेंबर 1953. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू. राज्यपाल एस अब्दुल नजीर. राजधानी अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर. एक पॉइंट लिहून घ्या. सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे, हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत येतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या देशाने लिपुलेख हा आपला प्रदेश असल्याचा दावा करत या मार्गाने होणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत भारत आणि चीनकडे आक्षेप नोंदवलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी वादग्रस्त क्षेत्र कोणकोणते आहेत? लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भारत नेपाळमधील सीमा विवादाचे क्षेत्र बऱ्याच वर्षांपासून आहेत. ऐतिहासिक संदर्भ द्यायचा म्हटलं तर नेपाळ 1816च्या सुगौली कराराचा हवाला देऊन या भागावरती दावा करतो, तर भारत 1962 पासून या भागावर नियंत्रण ठेवून आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेपाळसाठी 1816 हा या ठिकाणी इयर लक्षात ठेवायचा आहे, तर भारतासाठी 1962 हे या ठिकाणी इयर लक्षात तुम्हाला ठेवायचे आहे. तर पर्याय क्रमांक बी नेपाळ या देशाने लिपुलेख हा जो काही या ठिकाणी त्यांचा प्रदेश आहे असा ते दावा करत या मार्गाने होणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत भारताकडे आणि चीनकडे आक्षेप या ठिकाणी नोंदवलेला आहे. नेपाळ अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल. नवीन पंतप्रधान बनलेत बालेन शाह. राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं आहे नेपाळी रुपया. बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. सेंट्रल गव्हर्नमेंटने केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या
33 वरून किती वाढवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे? तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक ए 37 वरती पहा, ही जी काही आकडेवारी आहे ती CJI यांना या ठिकाणी वगळून आहे. CJI म्हणजे काय? चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना वगळून ही आकडेवारी आहे, ही याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. नवीन संख्या सध्याच्या 33 न्यायाधीशांऐवजी आता 37 न्यायाधीश, सरन्यायाधीश वगळून आणि एक सरन्यायाधीश असे या ठिकाणी एकूण 38 न्यायाधीश असणार आहेत. हे वाढवण्याच्या मागचा उद्देश काय आहे? तर प्रलंबित खटल्यांचा निपटारा वेगाने करणे आणि न्यायदानाची कार्यक्षमता वाढवणे, म्हणजेच हा निर्णय प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी आणि न्याय व्यवस्थेचे पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी घेण्यात आलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी इमेजच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्ट जजेस स्ट्रेंथ 33+1 CJI अशी 34 होती, ती आता 37 झाली आहे, +1 CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया ही आता 38 झालेली आहे. बरोबर, वाढवली किती आहे? तर या ठिकाणी 33 वरून 37 करण्यात आलेली आहे. CJI एक असतात, त्यांना वगळून ही संख्या असते. बरोबर, मग मला एक कमेंट करून सांगा, वर्तमानमध्ये भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहेत आणि ते कितव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत? एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5, भारताची पहिली व्यावसायिक सी प्लेन सेवा कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लक्षद्वीप. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, भारताची पहिली, इंडियाज पहिली कमर्शियल सी प्लेन फॅसिलिटी सर्व्हिसेस या ठिकाणी या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. सेवांचा प्रारंभ लक्षद्वीपमध्ये होईल, ते 5 अन्य बेटांना अंतर्गतरित्या या ठिकाणी मुख्य भूभागाशी जोडेल, ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, 2025-26 मध्ये TRD मालमत्तेमध्ये कोणत्या रेल्वे झोनने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, साऊदर्न रेल्वे म्हणजेच काय, दक्षिण रेल्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्यामध्ये 3 महत्त्वाचे पिलर आहेत, जसं की पहिलं पिलर आहे अपयशांमध्ये घट, अपयशांची संख्या 13 वरून 3 पर्यंत कमी झाली आहे, ज्यामुळे विश्वसनीयतेमध्ये 77% सुधारणा झालेली आहे. त्यानंतर दुसरा पिलर आहे देखभाल मानक, महत्त्वपूर्ण TRD उपकरणांची प्रलंबित देखभाल जवळपास 0 वरती आणली आहे. आणि तिसरं कारण आहे कार्यान्वयन परिणाम, वाढलेल्या विश्वासार्हतेमुळे विद्युतीकृत मार्गांवरती वेळेचे पालन सुधारले आहे आणि व्यत्यय कमीत कमी या ठिकाणी झालेले आहेत, होण्यासाठी मदत झालेली आहे. क्लिअर? तर दक्षिण रेल्वेने या ठिकाणी या रेल्वे जोडणे आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी या ठिकाणी नोंदवलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7, कोणत्या राज्यामध्ये राज्यपालांनी अधिकारांचा वापर करून विधानसभा विसर्जित केलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 3-4 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. ममता बॅनर्जी यांनी काय केलेलं होतं? तर रेझिग्नेशन देण्यासाठी, राजीनामा देण्यासाठी नकार दिला होता. मग ममता बॅनर्जींचा जो काही विधानसभा कार्यकाळ आहे तो 7 मे 2026 ला संपणार होता. राज्यपालांनी 12 वाजता कार्यकाळ संपल्यावर विधानसभा विसर्जित केली आहे, ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. याला एक कलम आहे, याच्या संदर्भात कलम 174 राज्य विधानमंडळाचे अधिवेशन, तहकूब आणि विसर्जन याच्याबद्दल याच्यामध्ये बोलण्यात आलेलं आहे. कलम 174, कलम 174 मध्ये कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी राज्यपालांनी अधिकारांचा वापर करून विधानसभा विसर्जन केले आहे? तर पश्चिम बंगाल. तर पश्चिम बंगाल बद्दल आपण लगेच चर्चा करूया. स्थापना झाली या राज्याची 26 जानेवारी 1950 ला. मुख्यमंत्री पद सध्या रिक्त आहे. राज्यपाल आहेत RN रवी, यांनीच अशा प्रकारचा डिसिजन घेतण्यात आलेला आहे. तर राजधानी आहे कोलकाता. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, सुंदरवन, गोरुमारा आणि जलदपारा आणि 3 महत्त्वाचे धरण, फरक्का, दुर्गापूर आणि कागजबाटी. पुढचा प्रश्न क्रमांक 8, सलग 5 ATP मास्टर्स 1000 विजेतेपदे जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर या ठिकाणी इटलीचा जनिक सिन्नर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. यांनी ऐतिहासिक कामगिरी काय केली आहे? तर इटलीच्या 24 वर्षीय जनिक सिन्नरने मे 2026 मध्ये माद्रिद ओपन मध्ये विजेतेपद जिंकून हा विक्रम केला आहे. आणि माद्रिद ओपन जिंकण्याच्या अगोदर या ठिकाणी त्यांनी पॅरिस, इंडियन वेल्स, मियामी आणि मॉन्टे कार्लो मास्टर्स या स्पर्धा देखील जिंकलेल्या आहेत. या 4 आणि माद्रिद ओपन 5 अशा प्रकारे सलग 5 ATP मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. जनिक सिन्नर या ठिकाणी इटली देशाला बिलॉंग करतो. पुढचा प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या देशाला जागतिक पोलाद संघटनेने जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे? वर्ल्ड्स सेकंड लार्जेस्ट स्टील प्रोड्युसर कंट्री. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपला भारत देश. बरोबर, 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारताने 2018 मध्ये जपान देशाला मागे टाकून हे जे काही स्थान आहे ते मिळवलेले आहे आणि तेव्हापासून या स्थानावरती भारत कायम आहे.
चीन हा जगातील सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे. 2024च्या आकडेवारीनुसार भारताचे कच्चे पोलाद उत्पादन सुमारे 150 दशलक्ष टन मेट्रिक टन इतके होते. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य सन 2025 मध्ये सर्वाधिक सागरी मत्स्य उत्पादन करणारे भारतीय राज्य ठरलेले आहे? तर पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू हे राज्य या ठिकाणी 2025 मध्ये सर्वाधिक सागरी मत्स्य उत्पादन करणारे भारतीय राज्य ठरलेले आहे. तमिळनाडूबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री पद या ठिकाणी रिक्त आहे. राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, तर राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुकुर्ती, आणि 2 महत्त्वाचे धरण मित्तूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, बिहारमधील बहुचर्चित विक्रमशिला पूल नुकताच कोसळलेला आहे, तर तो कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेला होता? तर आपल्या गंगा नदीवरती हा या ठिकाणी बांधण्यात आला होता. पर्टिक्युलरली स्थानाचं नाव म्हटलं तर भागलपूर, जे की बिहारमध्ये स्थित आहे, त्या ठिकाणी हा विक्रमशिला नावाचा ब्रिज होता, पूल होता, तो नुकताच या ठिकाणी कोलॅप्स झालेला आहे. शेवटचा प्रश्न, कापूस उत्पादकता अभियानाअंतर्गत केंद्र सरकारकडून 5 वर्षांसाठी किती निधीचे वाटप करण्यात आलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए 5659 कोटी म्हणजेच 5659 कोटी रुपयाच्या निधीचं वाटप करण्यात आलं आहे. कालावधी 5 वर्ष 2026-27 ते 2030-31 पर्यंत. याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे? तर कापूस उत्पादकता म्हणजेच कॉटन प्रोडक्शन आणि गुणवत्ता वाढवून भारत आत्मनिर्भर करणे भारताला. या अभियानामुळे कापसाची गुणवत्ता वाढवणे, उच्च उत्पादक बियाणे म्हणजेच हाय यील्डिंग व्हरायटीज विकसित करणे आणि अत्याधुनिक लागवड पद्धती अवलंबण्यावरती भर दिला जाणार आहे. बरोबर. तर अशा प्रकारे 5659 कोटी 5659 कोटी रुपयाचं निधीचं वाटप नुकतंच करण्यात आलं आहे फॉर नेक्स्ट 5 इयर्स फॉर कॉटन प्रोडक्शन अभियानांतर्गत. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रोजेक्ट फ्रीडम सुरू केलेला आहे? इराण, अमेरिका, इराक की रशिया? ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर.